श्री वायुपुराण भाग 3 अध्याय 7 वराह अवतार। श्री लोमहर्षण सूत सृष्टीच्या निर्मितीचा पुढील अध्याय सांगू लागले। भगवान वायुदेव म्हणाले, पृथ्वी सर्वत्र वेढलेला अग्नी नाहीसा झाल्यामुळे जल उत्पन्न झाले। या जलाने म्हणजे पाण्याने सगळी पृथ्वी वेढली गेलेली होती। त्यामुळे चारही दिशांना केवळ समुद्र दिसत होता। त्याच्या पाण्याखेरीज कोणतीही वस्तू दृष्टीस काही पडेना। सहस्रपाद पुरुष भगवान नारायण मात्र त्या सागराच्या पाण्यात झोपले होते। अशाच परिस्थितीत काही काळ लोटला। त्यानंतर जेव्हा सत्वगुणाचा उद्रेक झाला तेव्हा ते भगवान नारायण जागे झाले। त्यांना त्यांच्या आजूबाजूस दृष्टीस काहीच पडेना। तेव्हा पावसाळ्याच्या रात्री वाऱ्याच्या साहाय्याने इकडे तिकडे उडणाऱ्या पाखराप्रमाणे समुद्राच्या तळाशी ते भगवान नारायण फिरू लागले। समुद्राच्या पाण्यात पृथ्वी बुडालेली आहे असे त्यांना समजून आले। त्यामुळे त्या पृथ्वीचा उद्धार करण्याच्या प्रयत्नास त्यांनी सुरुवात केली। पूर्वीच्या कल्पाचे वेळी जसे त्यांचे दिव्य शरीर होते तशा दिव्य शरीराचे ध्यान त्यांनी सुरू केले। चारही बाजूंनी पाण्याने घेरलेल्या पृथ्वीचा उद्धार करावा। तेव्हा त्यास पाण्यात जलक्रीडा करणाऱ्या वराहाचे रूप आठवले। त्याबरोबर श्रीहरीने अखिल प्राणीमात्रांना अजय असलेल्या वाङ्मय आणि धर्मस्वरूप अशा वराहाचे रूप घेतले। ते अतिशय प्रचंड आकाराचे 100 योजने उंच आणि 10 योजनेचे रुंदीचे होते, म्हणून ते शरीर महापर्वताप्रमाणे दिसत होते। तो वराह नीलमेघाप्रमाणे म्हणजे काळ्या ढगाप्रमाणे श्यामल रंगाचा होता। तसेच मोठा गडगडाट करणाऱ्या ढगांसारखा गंभीर आवाज त्या वराहाचा होता। त्याचे दात श्वेत म्हणजे पांढरे सफेद, तीक्ष्ण आणि कठीण होते। त्याचे डोळे वीज वा अग्नी इतके तेजस्वी चमकदार होते। सूर्यासारखा तेजस्वी असलेला त्याचा स्कंद मोठा, मजबूत व लांबट गोल दिसत होता। सिंहासारख्या चालीने जाणाऱ्या त्या वराहदेवाची गती मजबूत आणि उन्नत होती। एकूण रूप सुडेल आणि शक्तिमान दिसत होते। ते शुभलक्षणी होते। असे हे वराहाचे रूप धारण करून भगवान विष्णूंनी समुद्राच्या तळाकडे सूर मारला। ते थेट रसातळात शिरले। वेद म्हणजेच या भगवान वराहाचे चरण असून यूप म्हणजे दाढ्या होत्या। यज्ञ हेच त्यांचे वक्षस्थळ होते। चिती हेच मुख, अग्नी हीच जिभा, कुशदर्भ हेच रोमांच समूह आणि ब्रह्मा म्हणजे शिर होय। दिवस आणि रात्र म्हणजे त्यांचे डोळे होते। वेदांगे म्हणजे त्यांच्या कानातील कुंडले होती। आज्य म्हणजे त्या वराहाच्या नाकास पाडलेली भोके असून श्रुवा म्हणजे जणू तोंड होते। सामदेवाचा घोष म्हणजेच त्या वराहाचे ओरडणे होते। सत्य धर्म स्वरूप असणारे ते वराहदेव म्हणजे धर्मविक्रमाची साक्षात मूर्ती होते। यज्ञावेळेचे प्रायश्चित हाच त्यांचा रथ होता, तर यज्ञ पशु म्हणजे त्यांचा गुडघा होता। उद्रगाते म्हणजे त्यांचे लिंग, औषधी म्हणजे विजीस्थान, मंत्र हेच त्यांचे हृदय, सोमरस हेच त्यांचे रक्त, हवीचा गंध हा त्यांच्या शरीराचा सुगंध, हव्य कव्य हा त्यांचा वेग होता, उपनिषदे हेच त्यांचे आसन होते। असे हे वराहदेव परमबुद्धिमान होते। ते अनेक तऱ्हेच्या विद्यांचे दीक्षित होते। मणिमय सुमेरू पर्वताप्रमाणे उंच असणारे ते महावराह भगवान मुसंडी मारून त्या सागररूपी जलशार राशीत घुसले। त्या पाण्याने झाकलेल्या पृथ्वीजवळ ते प्रजापती पोहोचले। आपल्या दातांच्या साहाय्याने त्यांनी पृथ्वीला पकडून पाण्याच्या पातळीच्या वर उचलून धरले। अशा रीतीने त्यांनी जमीन जागच्या जागी वरच्या पातळीवर आणून ठेवली। त्यामुळे समुद्राचे पाणी समुद्रात, नद्यांचे पाणी नद्यांमध्ये त्या मूळ सीमात जाऊन राहिले। श्रोते हो, वायुपुराण भाग 3 अध्याय आपण 8 पाहणार आहोत। सृष्टी निर्मिती, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र। श्री सूत म्हणाले, श्री वराहाने भविष्य काळाचा विचार करून पृथ्वीस तसेच पाण्यावर अलगद सोडून दिले। एखाद्या प्रचंड जहाजासारखी पृथ्वी त्या पाण्यावर स्थिर झाली। ती स्वतःच्या आकारामुळे आणि त्या भगवंतांच्या प्रभावामुळे बुडाली नाही। त्या कमलनेत्र भगवंताने अशा रीतीने पृथ्वीचा उद्धार केला होता। त्यानंतर त्यांनी या जगाची रचना करण्याच्या इच्छेने पृथ्वीची अनेक भागात विभागणी केली। सर्वात प्रथम त्या भगवंताने भूतल सम केले व नंतर त्यावर डोंगरांची स्थापना केली। प्रलयाच्या वेळी हे पर्वत संवर्तक अग्नीमुळे जळून पागळून त्यांच्या स्थानांवरून विचलित झाले होते। मग सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने ध्यान करून त्यांनी पूर्ववत सृष्टी निर्माण करायला आरंभ केला। प्रथम त्यांनी तमोमय, तमोमोह, महामोह, तामिश्र आणि अंध या नावाची 5 प्रकारची सृष्टी रचली। ही तपोमय सृष्टी म्हणजे 5 पर्वाची अविद्या होय। या 5 भाग असलेल्या सर्गाला दिशांनी अंधार वेढून होता। त्यामुळे ते प्रकाशमान सर्ग घड्याने झाकलेल्या दिव्यासारखे प्रकाशमान, शुद्ध आणि तरीही अचेतन अवस्थेत होते। त्या 5 बुद्धी आणि इंद्रिये गुरफटलेली होती। म्हणूनच या मुख्य सर्गाचे नाव संवृत्तात्मा असे आहे।
तो परमात्मा आता ब्रह्मदेव स्वरूप घेतलेला होता. त्याने सृष्टी निर्मितीचे प्रयत्न चालवले होते. पहिल्या संवृत्तात्मा सर्गाची प्रगती खुंटल्याने त्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. त्यामुळे तो नाराज झाला. त्या सर्गापासून अलग होऊन दुसऱ्या मार्गाने सृष्टी निर्माण करावी म्हणून त्याने ध्यान केले. त्या ध्यानामुळे तिर्यक स्तोत्र नावाचा सर्ग निर्माण झाले. त्यात निर्माण केलेल्या प्रत्येक पदार्थ उलट्या दिशेने व्यवहार करू लागला. हे विपरीत मार्गाने चालणारे सर्व पदार्थ तमोगुणाच्या प्रभावाखाली वावरणारे आणि अज्ञानी समजावेत. त्यांचे सर्व काही उलटे उलटे आहे असे जाणावे. सृष्टी निर्मितीचा हाही यत्न विफल झाल्याचे पाहून ब्रह्मदेवाने पुन्हा ध्यान केले. आता अहंकारास प्राधान्य असलेली सृष्टी निर्माण झाली. त्यांच्या नित्य ध्यानामुळे सात्विक सर्ग उत्पन्न झाले. ऊर्ध्व दिशेकडे ओढा असलेले पदार्थ त्यात निर्माण झाले. म्हणूनच त्या सर्गास ऊर्ध्व स्त्रोत म्हणायचे. त्यात निर्माण झालेला प्राणी मात्र सुखी व प्रेमी होते. त्यांचे अंतरंग आणि बहिरंग दोन्ही समभाव आणि प्रकाशमान होते. याच सर्गातील प्राण्यांमध्ये संचार करणारा प्राण आणि वायू आढळतो. ऊर्ध्व प्रवृत्ती असणाऱ्या देवांची ही सृष्टी होय. ती सृष्टी निर्माण झालेली पाहताच ब्रह्मदेव अत्यंत संतुष्ट झाले आणि तरीही आणखी वेगळ्या प्रकारची सृष्टी बनवावी असे त्यांना वाटले. त्यानुसार ते चिंतन करू लागले. त्यांच्या ह्या सत्य चिंतन करण्यामुळे अव्यक्तातून अव्यक्त स्तोत्र नावाचे सर्ग निर्माण झाले. यात मध्यगत प्रवृत्तीचे प्राबल्य असल्याने त्यास अवार्क स्तोत्र असेही नाव आहे. या सर्गातले जीव सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांनी युक्त होते. म्हणूनच त्यांच्यात दुःखाचे प्रमाण जास्त होते. ते नित्य कर्म करणारे प्राणी होते. हे मनुष्य प्राणी होते. ते सर्व बाजूंनी प्रकाशाने युक्त असून सृष्टीस पूरक होते. यानंतरचा 5वा सर्ग अनुग्रह सर्ग या नावाने प्रसिद्ध आहे. शक्ती, तुष्टी, सिद्धी अशा उलट्या क्रमाने त्यांची व्यवस्था आहे. यातील प्राणी विवर्त, वर्तमान, अर्थ तात्विक रूपाने जाणतात. अशा प्रकारे 5 महाभूते आदी जीवांची जी सृष्टी ती म्हणजे 6वे सर्ग होय. ते मोठा शक्तिसंचय असलेले भक्षणशील कठोर प्रवृत्ती आहेत. त्यांना भूत असे नाव असल्याचे हे सर्ग भूतसर्ग म्हणून प्रसिद्ध आहे. 4थे मुख्य सर्ग म्हणजे स्थावर सर्ग म्हणून देखील ओळखले जाते. तसेच 7वे सर्ग मनुष्य सर्ग म्हणूनही ओळखले जाते. अशा प्रकारे 3 प्रकारची प्राकृत सर्गे आणि 5 प्रकारची विकृत सर्गे सांगितलेली आहेत. ही सर्व प्रमुख 9 सर्गे असून याखेरीज अनेक प्रकारची भिन्न भिन्न सर्गे आहेत. शक्ती, तुष्टी आणि सिद्धी यांचा संचार क्रमाक्रमाने या सर्गातील प्राणीमात्रात होत गेला. म्हणूनच मानवांमध्ये सिद्धी आणि देवांमध्ये तुष्टी पूर्णपणे ठासलेली आहे. सर्वात प्रथम ब्रह्मदेवाने स्वतःच्या समान असलेले 3 मानसपुत्र निर्माण केले. सनक, सननंद आणि सनातन असे ते 3 विद्वान ऋषी होते. ते तिघे महातेजस्वी ऋषी ज्ञानाच्या प्रभावाखाली असल्याने विज्ञानी होते. त्यामुळे ते निवृत्ती मार्गावर अटळ राहिले. नाना तऱ्हेची सृष्टी रहस्य जाणून ते ज्ञान संपन्न झाले आणि प्रजेची उत्पत्ती करण्यापासून विन्मुख होऊन तपासाठी दूर निघून गेले. असे ते तिघे कुमार निघून जाताच ब्रह्मदेवाने दुसरे मानसपुत्र उत्पन्न केले. त्यांनी मात्र त्यांच्या सृष्टी निर्मितीत पूर्ण सहकार्य केले. ते आपल्या स्थानी जाऊन राहिले. त्यांची नावे मी आता सांगतो. जल, अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, दिशा, स्वर्ग, दिव, समुद्र, नद, पर्वत, वनस्पती, औषधी, आत्मा, मन, वृक्ष, झुडुपे, लव, काष्टाल, कला, मुहूर्त असे हे लहान कालखंड. तसेच दिवस, रात्र, पक्ष, युग हे मोठे कालखंड. असे ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत. तसेच सर्व वर्णांचे सर्व मानव देखील त्यांच्यापासूनच जन्मले. अशा प्रकारे त्या महान अंडापासून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्या ब्रह्मदेवापासून ही सृष्टी निर्माण झाली. आपण जे हे ऐकले ह्या पुराणाच्या आद्य पादापैकी प्रक्रिया पादात सांगितलेले ज्ञान होय. श्रोतेहो, वायुपुराण भाग 3 मधील आपण आता अध्याय 9 पाहणार आहोत. सृष्टी निर्मिती प्रतिसंधिकाल. सुतांचे तोंडून पुराणाचा प्रक्रियापाद नावाचा हा सुरुवातीचा भाग ऐकून ते ऋषी मुनी त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी सूत महर्षीस प्रिय वाटतील अशा शब्दांनी त्यांचा सन्मान केला. मग त्यांना विचारले, हे कल्पाच्या कथा जाणणाऱ्या सूत मुने, आता उलटून गेलेल्या कल्पांनंतर इथून पुढे यावयाच्या कल्पाच्या आधीचा जो हा संधिकाल आहे त्याबद्दल सांगावे. ते ऐकण्याची आम्हाला अधिकच उत्कंठा वाटत आहे. त्या ऋषीवर यांच्या इच्छेनुसार सूत मुनी सांगू लागले. श्री वायुदेव म्हणाले, नुकतेच जे कल्प उलटले आहे ते सनातन कल्प होय आणि जे कल्प आता सुरू होणार आहे त्याचे नाव वराह कल्प आहे. 2 कल्पांच्या मधील संधिकालास प्रतिसंधी येते. प्रतिसंधीनंतर नवे दुसरे कल्प जनलोकातून येते आणि येथे सुरू होते. असाच क्रम वारंवार चालू राहतो. प्रतिसंधीमुळेच 2 कल्पे वेगवेगळी राहतात. प्रतिसंधीपूर्वी जे कल्प उलटून गेलेले
असते त्या कल्पाच्या सर्व क्रिया विस्कळीत होऊन जातात. मन्वंतरे म्हणजे 2 मनूच्या मधील काळ आणि युगांतरे म्हणजे 2 युगांच्या मधील काळ देखील असाच जाणावा. पहिल्या परार्धानंतरचा स्थितिकाल आणि 2 परार्ध वर्षानंतर द्विपरार्धानंतरचा काल म्हणजे प्रलयकाल होय. ह्या आधी जे सनातन कल्प होऊन गेले आहे त्यात 1000 चतुर्युगे झाली. त्यानंतर ब्राह्म दिवसाच्या अखेरीस मन्वंतर क्षीण काल आला. ते कल्प क्षीण झाले तेव्हा प्रलयकालीन दाहकाल आला. त्यावेळी त्या कल्पामध्ये एक मन्वंतरात विमानातून विहार करणाऱ्या देवता, ग्रह, तारे, नक्षत्रे, तारामंडळे, सूर्यचंद्र आदी ग्रह सर्व असे मिळून 28 कोटी देव होते. अशा प्रकारे 14 मन्वंतरातील देवांची सारी संख्या 392 कोटी इतकी झाली. एका कल्पातील देवसंख्ये एवढीच संख्या 14 मन्वंतरात मिळून असते. या आकाशात विहार करणाऱ्या देवतास वैमानिक देव असे नाव आहे. ते राहतात तोच स्वर्ग होय. कोणत्याही मन्वंतरात देव, मानव, पितर, मुनी हे आपापल्या संयोजक नि अनुचरांसह प्रलयाची लक्षणे दिसू लागेपर्यंत त्यांच्या जागी राहतात. नंतर आपापल्या स्थितीच्या काळाच्या अखेरीस ते स्थान सोडतात आणि त्यांना आत्मविशुद्धीमुळे उच्च स्थाने मिळतात. जनलोक, तपोलोक, सत्यलोक अशा क्रमाने ते ऊर्ध्वगतीने जातात. अखेर देवतास पोहोचलेले सत्यलोकापर्यंत गेलेले जीव त्यानंतर ब्रह्मलोकात जातात. ब्रह्मलोकी गेलेला प्रत्येक जीव ब्रह्मानंदात रंगून मोक्ष मिळवतो. साधारणपणे मुद्दाम होऊन झोपण्याचा बहाणा करणाऱ्याची जशी अवस्था असते, तो झोपलेला असून सुद्धा जागाच असतो, तशी काहीशी त्या जीवांची अवस्था होते असे म्हणायला हवे. यावेळी त्यास भेदज्ञान प्राप्त होते. त्यामुळे ते प्रथम श्रेणी शुद्धात्मा, निरंजन, तुल्य लक्षण सिद्ध पुरुष स्वतःच्याच प्रकृतीत स्थिर होऊन राहतात. हीच प्रकृती प्रलयकाळी पुरुष तत्वात विलीन होत असते. परंतु शांत झालेल्या अग्नीतून पुन्हा ज्वाला निर्माण होत नाही. तसेच एकदा मुक्त आत्म्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. बाकीच्या सर्वांस मात्र प्रलय काळाला तोंड द्यावेच लागते. प्रलयाचे काळी सूर्याचे हजारो किरण अतिशय चमकतात. प्रत्येक किरणाचे 7-7 किरण होतात. हे प्रत्येक किरण एकेका सूर्या इतके प्रखर होतात. त्यांच्या तेजाने ते जणू ज्वालाच बनतात. ह्या ज्वाला त्रिलोकास भाजून काढू लागतात. त्यामुळे 3ही लोक जळण्यास सुरुवात होते. 3ही लोकांमधील सर्व स्थावर जंगम गोष्टी, सगळ्या नद्या, सगळे पर्वत प्रथम कोरडे ठणठणीत होतात आणि मग जळून जातात. धर्माने वागणारे, अधर्माने वागणारे सरळ प्राणी मात्र प्रथम पाण्याविना सुकून जातात आणि नंतर जळून जातात. त्यांची शरीरे जळून गेली तरी ते जीवात्मे त्यांनी आता पावे तो केलेल्या बऱ्या वाईट कर्मांमुळे बऱ्या वाईट योनींशी संलग्न राहिलेले असतात. त्यामुळे पुन्हा जेव्हा सृष्टिकाल सुरू होतो तेव्हा ते त्या योनींमध्ये जन्म घेणे त्यांना भाग पडतेच. पृथ्वीसह त्रैलोक्य पूर्णपणे जळून गेल्यावर सर्वत्र मोठा पाऊस पडतो आणि सर्व काही जलमय होते. हा एकजिन्सी समुद्र अर्णव या नावाने प्रसिद्ध आहे. नर वा नार म्हणजे पाणी, म्हणून ह्या नार अर्णव सागरात निजणारा देव नारायण होय. हा झोपलेला काळ होय. महरलोकातले महात्मे ह्या सर्व प्रलयाचे निरीक्षण करतात, कारण ते मुक्त असल्याने ते सगळे प्रलय काळापासून अलिप्त असतात. ते ह्या 14 खंडातल्या कालखंडांची 14 मनूंचे मन्वंतरांची कल्पना करतात. म्हणून 2 प्रलयांमधील ह्या कालखंडास कल्प असे म्हटले आहे. अर्थात व्यक्ती तसेच अव्यक्त स्वरूप असणारे महादेव हेच ही सर्व क्रीडा वारंवार करीत असतात. प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीस तेच प्राण्यांची निर्मिती करतात, सृष्टीची रचना करतात. त्या त्रैलोक्यनाथास माझे वारंवार नमस्कार असोत. श्रोते हो, इथे आपला वायुपुराणमधील भाग 3 आणि अध्याय 9 संपलेले आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अध्याय घेऊन. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा ही आपल्याला विनंती.